मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, मी अजित आशाताई अनंतराव पवार. कधी होणार म्हणता म्हणता अखेर महायुतीचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. अखेर तिन्ही नेत्यांचं महायुती सरकार राज्यात सत्तेत बसलं. पण अखेरच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती. शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि शपथही घेतली. पण खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंचा दबाव कायम राहिला असता तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपच्या वरिष्ठांकडून राज्यातल्या नेत्यांना आला होता, असा दावा खासदार राऊत यांनी केलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे आले नसते तर त्यांच्याशिवाय शपथविधी पार पडणार होता का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. खासदार राऊत यांचा दावा काय आहे आणि त्यावर शिंदे सेनेकडून काय प्रत्युत्तर आलंय, पाहूया या व्हिडिओतून. विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबरला निकाल लागला, पण शपथविधी आणि सत्ता स्थापनेला 5 डिसेंबर पर्यंतचा वेळ लागला. इतका उशीर होण्यामागच्या कारणांपैकी एक कारण हे एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती हे होतं, असं बोललं जात होतं. यावर विरोधी पक्षातील खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सोबतच जर दबावाचा अडेल तट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजप वरिष्ठांकडून राज्यातल्या नेत्यांना देण्यात आला होता, असाही दावा राऊतांनी केलाय. ते असंही म्हणाले की हा शपथविधी एकनाथ शिंदेशिवाय होणार होता, पण शेवटच्या क्षणी ते तिथं पोहोचले आणि त्यांनी शपथ घेतली. तसंच 235हून अधिक आमदार असताना आजही राज्याला पूर्ण सरकार मिळालेलं नाहीये, अशीही टीका राऊतांनी केली आहे. पाहूया संजय राऊत नेमकं काय म्हणाले. बात ऐसी है, एक तो ये 3 लोगों को शपथ लेने को 15 दिन लगे. इतना भारी बहुमत आज उनके पास है, खुद बीजेपी के पास अपना बहुमत है. फिर जो शिंदे गुट है उसके पास आंकड़ा है, अजित पवार के पास 200 से 225 से भी ज़्यादा विधायक उनके पास है. फिर भी 15 दिन तक वो सरकार नहीं बना पा रहे, शपथ नहीं ले रहे. और कल शपथ ग्रहण कार्यक्रम हुआ, उसमें सिर्फ 3 लोगों ने शपथ लिया. यानी अभी भी महाराष्ट्र से कि बड़े राज्यों को पूरी सरकार नहीं मिल रही है. उसका मतलब मैं ये निकालता हूँ, आज भी सब कुछ ठीक नहीं है. कल राज्य के जो उपमुख्यमंत्री है, जो शपथ लेने के लिए आखिरी समय पहुंचे, वहाँ बीजेपी ने ये तय कर लिया था अगर वो नहीं शपथ लेते तो उनके सिवाय शपथ ग्रहण सोहला आगे चलाइए. फिर उनको लगा कि नहीं ये भी मेरा पद जाएगा, तो शपथ लेने पहुंचे. लेकिन उससे महाराष्ट्र की जनता के मन में सवाल है, फिर इतना बहुमत आपको जो मिला है उसका फायदा क्या है? आप सरकार नहीं बना पा रहे, आप कैबिनेट नहीं बना पा रहे, तो क्या होगा इस महाराष्ट्र में, आगे क्या होगा? राऊतांच्या या दाव्याचा महायुतीचे शिंदे सेनेचे नेते मात्र इन्कार करतायत. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता, पण आमचं सर्व ठरलं होतं. शिंदे यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवला, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. ऐकूया ते नेमकं काय म्हणाले. या शपथविधीला देशातील मोदी साहेबांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते. जी शंका काही लोकांना होती की महायुतीमध्ये ऐन वेळेला काही बिघाडा होतोय का, एकनाथ शिंदे साहेब शपथविधी घेतील की नाही घेतील, या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या शपथविधीच्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विरोधक कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला काय दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहेत, याची चिंता त्यांना काय लागते. एकंदरीत निकाल लागल्यापासून ते शपथविधीपर्यंतच्या घडामोडी पाहता शिंदेंचं महायुतीतलं महत्त्व किती आहे यावरही चर्चा सुरू झाल्यात. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी केलेलं काम आणि त्याचा प्रचार काळात महायुतीला झालेला फायदा पाहता शिंदे सेनेच्या पदरात आता काय पडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण संजय राऊतांनी केलेल्या दाव्याचा विचार केला तर खाते वाटपात भाजप शिंदे सेनेवर वरचढ ठरणार का, असं चित्र सध्या तरी दिसतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.